फेसबुक वापरकर्त्यांनो सावधान. एक मोठा धोक्याचा इशारा आहे. एका साध्या लिंकवर क्लिक केला आणि पुण्यातील एका व्यक्तीच्या अकाउंटमधून तब्बल 1.25 कोटी रुपये गायब झाले. आणि हे सगळं काही मिनिटांत घडलंय. सोशल मीडियाचा वापर करताना अतिशय सावध राहणं कसं गरजेचं आहे तेच आजच्या व्हिडिओत पाहूया. या फेसबुक सारख्या माध्यमांचा वापर करताना दाखवलेलं एखादं छोटं कुतूहल, आमिष किती महाग पडू शकतं याचा प्रत्यय पुण्यातल्या मुंढवा परिसरात राहणाऱ्या, केशवनगर मुंढवा परिसरात राहणाऱ्या एका 58 वर्ष नागरिकाला आलाय. पुण्यातला केशवनगर मुंढवा परिसर इथल्या फ्लोरिडा इस्टेट भागात राहणारे एक पुणेकर काका फिर्यादीत ते पीडितही आहेत. त्यांच्या फेसबुकवर एक आकर्षक लिंक पाठवण्यात आली होती. ही लिंक पाहताना साधी वाटली, पण प्रत्यक्षात एक सायबर जाळ होतं. त्या व्यक्तीनं ज्या क्षणी लिंकवर क्लिक केलं त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात आलं. या ग्रुपमध्ये गुंतवणूक आणि त्यावर मिळणाऱ्या मोठ्या परताव्याच्या खोट्या गोष्टी सांगून चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. सायबर चोरट्यांनी अधिक नफ्याचा आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडलं. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या 3 महिन्यांच्या कालावधीत फिर्यादींनी एकूण टप्प्याटप्प्याने 1,22,49,000 रुपये ट्रान्सफर केले. या काळात विश्वास संपादन व्हावा म्हणून वेबसाईटवर लॉग इन किंवा माहिती भरण्याचा पर्याय देण्यात आला होता. विश्वास बसावा म्हणून ती वेबसाईट अगदी खरी असल्यासारखी डिझाईन करण्यात आली होती. या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा हल्ला सायबर अटॅक ज्याला आपण म्हणतो खूप प्लॅनिंगनं करण्यात आला. बनावट लिंक, फेक वेबसाईट, हुबेहूब आणि सोशल इंजिनिअरिंग यांचा वापर करून पीडित व्यक्तीला जाळ्यात अडकवलं गेलं. घटना समोर तेव्हा आली जेव्हा पीडित व्यक्तीनं आपण भरलेल्या पैशांची मागणी किंवा जे आकर्षण दिलं ते मागणी केली. हे चोरटे तेव्हा नॉट रिचेबल झाले. त्यानंतर पीडित व्यक्तीनं तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. पैसे कुठे ट्रान्सफर झाले, कोणत्या खात्यांमध्ये गेले आणि यामागे कोणकोणतं रॅकेट आहे का याचा शोध घेतात. या घटनेतून एक मोठा धडा मिळतो. सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. अनोळखी लिंक, आकर्षक ऑफर किंवा अचानक आलेले मेसेज यामागे सायबर गुन्हेगार असू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, एक चुकीचं क्लिक आणि आयुष्यभराची कमाई धोक्यात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्याच अवतीभोवती राहणाऱ्या लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.